नमस्कार मंडळी, मी परशुराम आगिवले. नेहमीप्रमाणे हा पण एक व्हिडिओ बनवतो. जसं आपल्या रोजच्या जीवनामध्ये कडधान्य, भाजीपाल्याचा जसा महत्त्वाचा विषय आहे, तसाच विषय आपल्याला तेलाचा सुद्धा राहतो. मगाशी तुम्ही पाहिला भुईमूग आहे, हे सूर्यफूल आहे, अजून मोहरी असेल. तर ह्या पीक पद्धतीमध्ये प्रत्येक पीक SRT पद्धतीवर कसं छान येतं आहे, हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. याचं बघा, हे सूर्यफूल आहे, खूप जोरात आहे, चांगलं आहे, सुंदर आहे. आता ही पिकं तशी म्हटली तर कोकणात पहिले कोणी घेत नव्हतं, पण आता SRT पीक पद्धतीमुळे ते आपण सगळी पिकं घेण्याचा प्रयत्न करतो आणि ते सक्सेस पण होतं आहे. तर याच्यामध्ये आपण कसं पद्धतीने लागवड करतो ते तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये नेहमीप्रमाणे शेत चांगलं करून घ्यायचं, ग्लायफोसेट मारून घ्यायचं, स्वच्छ झालं की सूर्यफुलाचं एक बी 25x50 या अंतरावर लागवड करून घ्यायचं. लागवड केली की त्याच्यावर गोल किंवा पेंडेमिथिलिनची फवारणी करून घ्यायची. मग 20-25 दिवसामध्ये त्याला गवत येत नाही. गवत नाही आल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की त्याच्यामध्ये गवत जेव्हा येते तेव्हा एजेल किंवा टर्गा सुपर, ते टर्गा सुपरचं 25 मिली 15 लिटर पाण्याला घ्यायचं आहे आणि एजेल घेत असेल तर 30 मिली, त्याच्यामध्ये 10 मिली स्टिकर. पण ह्या पिकामध्ये 2 गोष्टी घडतात की हे थोडंसं ना खाद्य भरपूर लागणारं पीक लागते. मग त्याला थोडासा रासायनिक डोस देत राहायचं, कारण हे पिकाला खाद्य भरपूर लागल्यामुळे ते चांगलं पण येते. आणि अशा पद्धतीने हे पीक आपण आपल्या शेतामध्ये घेऊन आपण त्याचं तेल काढू शकतोय. खूप सुंदर दिसतंय, शेताला सुंदरता येते, आपल्याला त्याचं उत्पादन भेटते, मनाला आनंद मिळतोय. असं वेगवेगळी पिकं आपल्या शेतामध्ये जरूर घ्यावी. धन्यवाद.